जय हरी. एकादश स्कंध भाग 202 27व्या अध्यायात नाथ महाराज पूजेचे प्रकार सांगत आहेत. काहीतरी करून आपल्या जीवाचा भगवंताशी संबंध जोडण्याचा उपाय भक्ताला अवश्य असतो. पूजाविधीनं हा उपाय सुलभ होतो. म्हणून भक्तिशास्त्रात पूजेचे अनेक प्रकार सांगितलेले आढळतात. पूजा करायची म्हणलं म्हणजे त्याला काहीतरी पद्धत अनुसरावी लागते. पुष्कळ वेळा अशा पद्धती पूर्वापार चालत येतात. त्यामध्ये काहीतरी विशिष्ट प्रकारचे मंत्र आणि तंत्र असतात. त्या मार्गानं पूजा केली असता भक्ताच्या मनाला एक शांती, समाधान असं प्राप्त होतं. अशा पूजा प्रकारांपैकी काही पूर्वापार चालत आलेले प्रकार नाथ महाराजांनी इथं वर्णन केलेले आहेत. उद्धवानं भगवंताला विचारलं की ज्या रीतीनं पूजा केली असता भक्तावर त्याचा अनुग्रह होतो आणि साधूंचं आराधन होतं ते सर्व आपल्याला सांगावेत. आता ही आहे उद्धव गीता, म्हणजे भगवंतांनी उद्धवाला केलेलं मार्गदर्शन. आणि त्याच उद्धव गीतेला जनार्दन स्वामींनी नाथ महाराजांना टीका करून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आज्ञा केलेली होती. म्हणून त्याला एकनाथी भागवत असं म्हणतात. तर आता हे पूजेचे प्रकार, साधूंचे आराधन ते कसे ते बघूयात. पूर्वीच्या मोठमोठ्या ऋषींनी अनेक प्रकारच्या भगवत पूजा सांगितल्या आहेत. परंतु ज्यात भगवंताच्या प्रेमानं पूजा घडते तिथे दोष अंगी लागत नाही. इतकंच नाही तर सर्व प्रकारच्या स्त्री पुरुषांना त्याचा अधिकार असतो. मन निष्काम होऊन कर्मबंधनाची गाठ सुटण्यास आणि ती गाठ सुटली आणि वासना कमी होऊन हरिचरणी अनुरक्त होण्यास प्रेमाने केलेली पूजा ती फार उपयोगी पडते. त्यावर श्रीकृष्ण म्हणाले, पूजाविधी 3 प्रकारचा आहे. वैदिक विधी वेदातील मंत्र आणि त्यातीलच विधी घेऊन यथासांग पूजा करणं हा वैदिक मार्ग होय. आगमविधी आगमातील मंत्र आणि त्यातीलच विधी घेऊन पूजा करणं हा तंत्रमार्ग होय. मिश्रविधी वेदांतील मंत्र आणि तंत्रातील विधी असे दोहोंचं मिश्रण करून पूजा करणं हा मिश्र मार्ग होय. तिन्ही प्रकार सारख्याच योग्यतेचे आहेत. ज्यावर ज्याची पूर्ण श्रद्धा असेल त्या विधीनं त्याचं पूजन करावं. पूजा भक्तीनं केली असता प्रकार कोणताही असला तरी भगवंत अत्यंत तृप्त होतो. सर्व वर्णातील आणि आश्रमातील लोकांना भक्तीनंच सद्गती प्राप्त होते. आश्रमधर्म, नाना प्रकारचे शास्त्रविधी याचं आचरण करण्यात चूक झाल्यास करणाऱ्याला अतिशय दोष लागतो. पण त्यामुळंच लोक अतिकर्मठ बनतात. प्रेमानं केलेल्या पूजेचं तसं नाही. तिचा अधिकार सर्व आश्रमांना आणि वर्णांना आहे. इतकंच नव्हे तर त्या प्रेमानं दीनजनांचा देखील पूर्णपणे उद्धार होतो. ज्या पूजेमध्ये प्रेम नसतं तिच्यात ओलावा नसल्यानं ती भगवंतापर्यंत पोहोचण्यास अडचण पडते. म्हणून अत्यंत प्रेमानं आणि निष्कामपणे पूजा करावी हे भक्तीतील रहस्य आहे. आता पूजेची स्थानं कोणती हा पण एक प्रश्न मनामध्ये जर आला तर त्याचंही उत्तर नाथ महाराज आपल्याला इथे देत आहेत. ते असं की जी वस्तू किंवा जी व्यक्ती मानायची ती विभूती असायला पाहिजे. तत्वदृष्ट्या सबंध दृश्य पसाऱ्यामध्ये परमात्मा अंतर्यामी असल्यानं कोणतीही दृश्य वस्तू घेऊन ईश्वर भावानं तिची पूजा मनापासून केली तर पूजेचं फळ सारखंच मिळतं. हे जरी खरं असलं तरी वैदिक संस्कृतीच्या परंपरेत काही वस्तू आणि व्यक्ती पूज्य म्हणून चालत आलेल्या आहेत. त्यापैकी 8 वर्णन नाथांनी इथं केलं आहे. प्रतिमा, स्थंडिल, अग्नी, सूर्य, पाणी, हृदय, शाळिग्राम आणि ब्राह्मण आणि सद्गुरू. यामध्ये प्रतिमा आपल्याला प्रिय असेल ती प्रतिमा हे पूजेचं पहिलं स्थान होय. स्थंडिल जमिनीवर मातीचा ओटा करून पूजा करणं हे दुसरं स्थान होय.
स्थंडिल याबद्दल आपण बघितलं की जमिनीवर मातीचा ओटा करून पूजा करणे हे दुसरं स्थान. तिसरं स्थान अग्नी. अग्नीमध्ये तेज रूपानं भगवंत वास करतो म्हणून अग्नी हे पूजेचं तिसरं स्थान होय. नंतर चौथं सूर्य. सूर्य आत्म्याचं प्रतीक मानलं आहे म्हणून सूर्यमंडलाची पूजा करणं हे पूजेचं चौथं स्थान होय. पाणी. पाण्याला जीवन म्हणतात. जीवन म्हणजे चित्कला होय. ते भगवंताचं रूप असल्यामुळं पाणी हे पाचवं पूजास्थान होय. हृदय. प्रत्येक प्राण्याच्या हृदयात ईश्वराचं अधिष्ठान आहे. त्याची भावना करून हृदयात पूजा करणं हे 6वं पूजास्थान होय. यानंतर 7वं शाळीग्राम किंवा ब्राह्मण. शाळीग्राम भगवंताचं अचेतन स्वरूप असून ब्राह्मण म्हणजे सज्जन हे त्याचं सचेतन स्वरूप आहे. दोघांचीही मनापासून पूजा करावी हे 7वं पूजास्थान होय. आणि 8वं सद्गुरू. सर्व पूज्य वस्तूंमध्ये सद्गुरू अत्यंत वरिष्ठ समजावा. त्याला सद्भावनेनं शरण गेलं तर तो आपल्याला आत्मबोधानं तृप्त करून सोडतो म्हणून सद्गुरू अत्यंत श्रेष्ठ असं 8वं पूजास्थान होय. या 8 अधिष्ठानांपैकी ज्यामध्ये आपल्याला अत्यंत गोडी वाटते तेच स्थान पूजेसाठी आपण धरावं. लोकरंजन करण्याची वृत्ती सोडून दांभिकपणा टाकून निष्कपट प्रेमानं म्हणजे खऱ्या भक्तिभावानं मनापासून भजन तत्पर असावं. नाथांनी पूजेचे स्थान सांगितले. आता पूजेचा विधी सांगतात. प्रपंचात काय किंवा परमार्थात काय शुद्ध भावनेला फार महत्त्व असतं. शुद्ध भावनेनं केलेलं चुकीचं कर्म देखील क्षम्य मानलं जातं. उलट अशुद्ध भावनेनं केलेलं चांगलं कर्म निदान परमार्थात तरी प्रगतीला फारसं उपयोगी पडत नाही. देहाचा आणि मनाचा अतिनिकट संबंध असल्यानं पुष्कळ वेळा देह शुद्ध करून कर्म केलं तर पवित्र भावना आपोआप उदय पावते. पूजा प्रत्यक्ष केल्यानं भगवंताविषयी अशी पवित्र भावना निर्माण होण्यास फार मदत होते म्हणून पूजाविधीचंही इथे थोडक्यात वर्णन केलेलं आहे. नाथ महाराज सांगतात की प्रातःकाळी शौचमुखमार्जन करून स्वच्छ स्नान करावं. नंतर आपणास दीक्षा असेल तर त्या पद्धतीनं मंत्रस्नान करावं. सद्गुरूंचा जो संप्रदाय असेल त्यातील परंपरागत आचार चालवावा. वर्णाश्रम विधीप्रमाणे जे स्वकर्म असेल म्हणजे संध्यावंदनादी हे सगळं ते निर्मल भाव ठेवून करावं. नंतर भगवंताच्या प्रतिमेचं पूजन करावं. गंडकी नदीतील शाळीग्रामादी शिलामूर्ती, देवदार, मंदार किंवा पिंपळ या इत्यादींच्या काष्ठमूर्ती, सुवर्णादी धातूंच्या धातुमूर्ती मनापासून पुजल्या असता साधकांना फळ देतात. माती, कापड, लुकण यांच्या मूर्तींना लेख्या म्हणतात. वाळूच्या मूर्तींना सिकता मूर्ती म्हणतात. त्याचप्रमाणे हिरे, पाचू, नीलमणी, पद्मरा किंवा मोती यांच्याही मूर्ती करतात. परंतु मनोमय मूर्ती सर्व मूर्तींमध्ये अत्यंत श्रेष्ठ समजावी. ती फार पवित्र असल्यानं तिची उपासना केली असता साधकांना तत्काल समाधान मिळतं. काही मूर्तींना आवाहन आणि विसर्जन असतं तर काहींना आवाहन असतं पण विसर्जन नसतं. उदाहरणार्थ शाळीग्रामाला विसर्जन नसतं. स्थंडिलावर काढलेल्या मूर्तीला आवाहन आणि विसर्जन दोन्ही असतात. आता स्थंडिलावर म्हणजे जमिनीवर मातीचा ओटा करून केलेल्या तिथे आणि त्यांना विसर्जन दोन्ही असतं म्हणजे आवाहनही असतं विसर्जनही असतं. मनोमय पूजेमध्ये शुद्ध भगवंताचं आवाहन करावं आणि पूजा झाल्यावर त्याला हृदयातच निजवावं, त्याचं विसर्जन नसतं. अशा पूजेमध्ये आपण स्वतः आत्मस्वरूप होतो हे स्मरण होण्यासाठी पूजन करायचं असतं. आणि मग काय होतं तर त्यामुळे साधकाला आत्मस्वरूपाचं हे अनुसंधान सतत राहतं. मग आत्मस्वरूपाची ओळख झाल्यावर देव होऊन देवाची पूजा करावी असं जे म्हणतात त्याचं मर्म समजतं. जर पूजा सकाम असेल तर पूजा साहित्य यथासांग पाहिजे. त्यात व्यंग्य असं काही कमतरता किंवा व्यंग पडल्यास पूर्ण फल मिळणार नाही. भक्त निष्काम असून त्याला पूजेची आवड असेल तर त्यावेळी अनायासे जे मिळेल तेवढ्यानंच भगवान संतुष्ट होतो. निष्काम वृत्ती असली म्हणजे खऱ्या भावानंच सगळा पूजायाग सफळ होतो. मूर्तीला प्रथम स्नान घालावं, उत्तम अलंकार घालावेत, सुंदर जेवण द्यावं आणि मनापासून साष्टांग नमन करावं. पूर्ण निष्काम भावानं अनन्य शरण जाऊन सहज पूजा केली असता भगवंताला फार संतोष होतो. विटाळशीचे पक्वान्न कितीही उत्पन्न असं उत्तम आणि खूप छान सुग्रास जरी असले तरी ते अमंगलच असतं. तसे भाव नसलेल्या भक्ताच्या पूजेला जनार्दन स्पर्शही करत नाही. या पूजेचा आणखीनही यथासांग जो विधी आहे
तो पाहूया उद्याच्या भागात. जय हरी.